त्यांना वाटतं. आणि ह्याच्यावर जर मी तळाडून कडाडून लिहिलं तुम्ही माझ्यावर केस घालता. आणि एक फालतू कोणीतरी जेबी डुसाचा उठतोय आणि तो सांगतोय की हे अग्रलेख असं आहे. त्याच्या काय त्या अग्रलेखामुळे झालं काय? शेवटी कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला? या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार. मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार. मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय? आलतू फालतू असे प्रत्येक जण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल. न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघावं काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना. मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य? म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये. आणि जर आम्ही वाकडे तिकडे लिहिलं तर त्याकरता गृह खातं बसलेलं आहे आणि दिल्लीमध्ये प्रेस काउन्सिल नावाची एक स्वतंत्र संस्था आहे जी आमच्यावरती कारवाई करते. जाती जमातीमध्ये उद्या काही भानगडी केल्या ते देतात आम्हाला. त्यांचं प्रेमपत्र येतं की अग्रलेख यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये तुम्ही लावून देणारा लिहिलात, करा काय करायचं ते. पुन्हा हक्कभंग आहेत या आमदारांचे आणि ह्यांचे त्यांचे, त्यांचे हक्क जपायचे. पण ज्यांच्या हक्काकरता तुम्ही ज्या विधानसभेमध्ये गेलेला आहात, ज्यांचे हक्क जमण्याकरता तुम्ही ज्या लोकसभेमध्ये गेलात, त्यांच्या हक्काबद्दल काही नाही. ते हक्क आम्हाला जपावे लागतात पत्रकाराच्या नात्यानं. आणि एक शिवसेना या संघटनेचा एक प्रमुख म्हणून सुद्धा मला त्यांचे हक्क जपावेच लागतील. कारण मी कोणी नसलो तरी माझा एक अधिकार आहे, तुम्ही बजावणार.